ज्या करांनी हिंदुत्वाची तत्त्वे सांभाळली, हिंदुस्थानातील संस्कृतीला सावरून धरलं, ते म्हणजे सावरकर. बेलपत्राच्या त्रिदलाप्रमाणे एकत्रित आणि समर्पित असे सावरकर बंधू. गणेशाकडून बुद्धीचे आणि सरस्वतीकडून वाणीचे तेज प्राप्त झालेले असे विनायक दामोदर सावरकर म्हणजेच तात्याराव. विविध पद्धतीच्या जवळपास 65 कवितांच्या वर सावरकरांचे कविता आहेत. त्यांचे गद्यलिखाणही अफाट आहे. पुण्यात प्लेगच्या साथीत ब्रिटिश पोलिसांनी भारतीय स्त्रियांशी केलेल्या वाईट वर्तणुकीला जबाबदार असलेल्या रँड या नावाच्या अधिकाऱ्याला चाफेकर बंधूंनी संपवला. पण दुर्दैवाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. या घटनेने तात्याराव खूप खूप निराश झाले. या अत्याचाराला कुठेतरी थांबवायलाच हवे. त्यासाठी मी सुद्धा ब्रिटिशांच्या दडपशाहीला विरोध हा करायलाच हवा. मातृभूमीसाठी त्याग करायला तयार राहावे हे मनात पक्क ठरवूनच पुढील पूर्ण आयुष्य त्यांनी स्वातंत्र्य यज्ञासाठी समर्पित केलं. पुण्याला कॉलेजात असताना हॉस्टेलवर तात्यारावांनी अनेक देशवीरांचे फोटो लावले. त्यांचे चरित्र विद्यार्थ्यांना सांगत असत. सर्वजण देव नव्हे तर देवाप्रमाणे तारणहार असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्यांच्या विचारांचे सच्चे भक्त होते. त्यांनी विनायकाला म्हटले, विनायका, सगळ्या देवांच्या आरत्या आहेत रे, पण आपण छत्रपतींची आरती नाहीत. तू लिहिणारे काहीतरी. मग काय, झर 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 लेखणीतून शब्द उमटू लागले. त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो, त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो, परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो, परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो, साधु परित्राणाय दुष्कृती नाशाय भगवन भगवत गीता सार्थ कराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पूर्ण आसमंत एका वेगळ्याच ऊर्जेने दडा आणून उठला. पुढे अनेक गोष्टी घडत गेल्या. हिंदू महासभेची स्थापना, लंडनला जाऊन शिक्षण, तिथून अनेक त्यांच्यावरती केलेले आरोप प्रत्यारोप घडतच होत्या. जॅक्सनच्या हत्येमागे त्यांचाच हात होता नव्हे. त्यांनी पिस्तुलं भारतात पाठवली होती आणि ब्रिटिशांविरुद्ध वातावरण हातात तापू लागलं होतं. प्रखर होत होतं ते. सावरकरांच्या प्रखर वाणीनं लोकांची मनं पेटून उठली होती. आता सावरकर नावाचं वादळ ब्रिटिशांची नौका उलटवून टाकेल की काय अशी भीती ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाटू लागली. त्यांच्यावर खटला भरला आणि शिक्षा ठोठावण्यात आली. किती भयंकर, किती क्रूर चेष्टा! अंदमानाच्या सेल्युलर जेलमध्ये 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा. त्यांना घेऊन जाणारी बोट मार्सेलिसच्या बंदराजवळ पोहोचली. फ्रान्सच्या किनाऱ्यावर आपण उतरल्यास आपल्याला काही इजा होणार नाही, कारण जगाचा नकाशा तसेच आंतरराष्ट्रीय कायदे त्यांना पक्के माहीत होते. निसटून जायला ही एक उत्तम संधी आहे हे जाणून पोर्ट होलमधून दिलं पाण्यात झोकून सोललेलं अंग, त्याच समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा मारा, वरून ब्रिटिशांचा गोळीबार, रक्तबंबाळ शरीर घेऊन धडपडत अखेर किनारा गाठला. मात्र दुर्दैव आड आलं. त्यांना पुन्हा ब्रिटिशांच्या हवाली करण्यात आलं. आता तर आपल्या यातनांना अंतच नाही याची सावरकरांना पक्की जाणीव झाली होती. पण त्यांनी म्हटलंच होतं, माझं ध्येय मला जगायचं बळ देईल. अहो, गीता अनेकांनी वाचली होती, पण ती जगायची कशी हे तत्त्वज्ञान मात्र फक्त सावरकरांनीच आत्मसात केलं होतं. नैनम छंदंती शस्त्राणी. सावरकर म्हणजे दिव्यत्व, आणि जे दिव्य आहे ते दाहक असणारच. अशा वेळेस त्यांच्या लेखणीतून क्रांतिकारी खंबीर असे शब्द सरसावतात आणि शब्द घुमू लागतात. अनादिमी अनंतमी, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला.
मारिल रिपु जगती असा कवळ जन्मला अनादि मी अनंत मी. सावरकर म्हणतात, कविता करण्याची क्षमता देऊनच भगवंतांनी मला पाठवलंय. काव्य करणारे अनेक असतील, पण क्रांती समरासाठी ज्या शब्दांची ताकद असायला हवी ती तू निर्माण कर. आपलं साध्य काय हे ठरलंय, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कवितेतील शब्दांचा साधक म्हणून उपयोग कर. मनोधैर्य वाढवणारी आणि जीवन सुसह्य करायला जागृत केलेली मनशक्ती म्हणजे त्यांच्या कविता. त्यांच्या साहित्याचा साठा पण किती अफाट. ओवी, अभंग, फटका, पोवाडा एवढंच नव्हे तर छंद नये चांगला यासारखी लावणी देखील त्यांच्या कवितांमध्ये सामील आहे. कमलासारखे महाकाव्य सुचावे तेही 8x10च्या बॅरॅकमध्ये, जिथे कुणी मनुष्यच दिसणार नाही. ऐकू येतील तर फक्त पहारेकऱ्यांच्या बुटांचे आवाज आणि फाशी देण्यात येणाऱ्यांच्या आर्त किंकाळ्या. कोणती दैवी शक्ती त्यांना बळ देत असावी माहीत नाही. बाजीप्रभूंवरील पोवाडा ऐकला तर पूर्ण पन्हाळ्यापासून तर त्यांनी खिंड कशी लढवली हे चित्र डोळ्यासमोर येतं. श्री बाजी विव्वळ पडला, मागुती तक्षणी उठला, बेहोश वीर परिवदला, तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला. आणि त्याच ताकदीने सावरकर पुढे लिहितात, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. त्यांनी लिहिलेल्या टिळक स्तवन यात टिळकांच्या देशभक्तीचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. एवढा प्रखर राष्ट्रभक्तीचा सागर आणि कवित्वाची देणगी यांचा आविष्कार म्हणजे सावरकरांच्या कविता. आपले ध्येय आपल्या लिखाणात असावे आणि मग ते लिखाण मानवी हित जोपासणारे असावे अशी त्यांची भावना होती. अपार कष्टांना न घाबरता परिस्थितीचा सामना करणारे कवी मन आपल्या मातृभूमीच्या वियोगाने व्याकुळ होते. सच्चा देशभक्त आणि मातृभूमी, एखाद्या आई लेकराची ताटातूट व्हावी आणि त्यांच्या भेटीची आंतरिक ओढ कशी असावी, उद्विग्नता ती सगळी दिसते. प्रभाकराचा झालेला अकाली मृत्यू, बंधू जन्मठेपेत आणि आपण असे हे 7 समुद्रापलीकडे. त्यामुळे उद्विग्न झालेले सावरकर म्हणू लागतात, आपल्या शब्दबंधातून ते सागराला कधी प्रेमाने, कधी समजावून, तर कधी त्याच सागराला धमकावून सांगताना त्यांचे शब्द पण आपल्या मनाला पण पाझर फोडल्याशिवाय राहत नाहीत. तसेच म्हणतात, खरोखर या गाण्यासारखे अजरामर गीत दुसरे नाही. ते अजरामर असे राष्ट्रीय काव्य ठरेल, कारण त्यात लिहिलं आहे, जे जे उत्तम उदात्त उन्मत आणि महन मधुरते ते तू प्रदान कर. किती व्यापकता इथनं दिसून पडते. देशभक्तीने भरपूर क्रांतिकारी आक्रमक शब्द जेवढ्या ताकदीने सावरकर लिहितात तेवढ्याच ताकदीने ते शृंगार रसातील कविताही लिहितात आणि त्याही तेवढ्याच मृदू आणि कोमल मनाचा कवितेत लपलेला आपल्याला दिसतो. शत जन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या असे ते म्हणतात. आणि ते म्हणतात, माझं ध्येय हे कोलाट्यासारखं माझ्याकडून खेळ करवून घेतं आणि तो खेळही कसा, तर तलवारीच्या धारेवरून चालायचं. रक्त गळेल पण हातातील अश्रूंचा पेला गळू द्यायचा नाही. लोकांच्या चेष्टेनं डगमगायचं नाही. ते प्रेयसीला म्हणतात, कोणाला काहीही वाटू दे, हे सगळं तुला खरं वाटो ना, कारण
छळिती मजला विरह वेदना. तर तेच मूर्ती दुजिती यामध्ये ते म्हणतात, हिंस्र पशुसारखा मी जाळ्यात अडकलो आहे. अशासाठी तू मला भयंकर रूपात दर्शन दे आणि संकटात मला धैर्य दे. म्हणूनच त्यांचे काव्य तेज हे तलवारीच्या पात्याप्रमाणे लखलखत होते आणि लेखणी नाठाळासाठी त्याच्या माथी हाणलेल्या काठीचे काम करीत होते. अंदमानच्या कोठडीत एकाकी पडलेले असताना ते बुलबुल पक्षी बघत बघसत असत आणि म्हणत, खरंच या बुलबुल पक्ष्यांना जर माझी भाषा आली असती ना, मी त्यांना पण देशप्रेमाची गाणी शिकवली असती. आणि जर कोणी माझ्या कोठडीची चौकशी करत करत आलाच असता तर त्यांना इतरांनी सांगितले असते ते की ज्या कोठडीच्या गजांवर मैना आणि बुलबुल हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे गीत गात आहेत ना, तीच त्या बंडखोराची कोठडी. अशा अनेक पैलूंनी नटलेल्या सावरकरांची प्रतिभा आपण समजू शकत नाही, त्या आपल्या कल्पनेच्या पलीकडील आहेत. म्हणूनच आपल्याला कधीही त्यांच्या सुटाबुटातील किंवा बॅरिस्टरिकीनी कसे राहिले असतील असं नाही, तर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अंदमानातील कैद्याच्या वेशातील बेड्यांनी जखडलेली मूर्तीच डोळ्यासमोर येते. त्यांच्या डोळ्यात असतं तेज, पण आपल्या मनात आणि डोळ्यात असतात ते फक्त अश्रू.